नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दिशा युनिव्हर्सिटी या उपक्रमामध्ये. दिशा युनिव्हर्सिटी या उपक्रम भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री नूरुल हसन सर यांनी सुरू केलेला एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यातील जेवढे काही होतकरू आणि गरीब विद्यार्थी आहेत त्यांना अतिशय माफक दरामध्ये टीचिंग दिली जाते, फ्रीमध्ये पूर्णपणे. आणि त्यासोबतच इथं क्लासेस सुद्धा होतात आणि इथं रिडिंगची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि या प्रकल्पाचा हेतू असा आहे की भंडारा जिल्ह्यातील जेवढे काही होतकरू आणि अभ्यासू विद्यार्थी आहेत ज्यांची परिस्थिती नाही आहे कुठेतरी क्लासेस लावण्याची किंवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसा खर्च करण्याची, अशा विद्यार्थ्यांसाठी नूरुल हसन सरांच्या विचारातून, कल्पनेतून हा सुरू झालेला एक उपक्रम आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना टीचिंग पण करत असतो. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण क्लासेस पण देतो. त्यासोबतच आपण विद्यार्थ्यांना इतर लायब्ररीची पण सुविधा करण्यात आलेली आहे. सोबतच काही मुलं अभ्यास करत असताना डिमोटिवेट होत असतात. त्या डिमोटिवेट झालेल्या मुलांना मोटिवेट करण्यासाठी आपण मी कसा घडलो हा उपक्रम या माध्यमातून चालत असतो. या उपक्रमामध्ये अनेक मान्यवर, आदरणीय जिल्हाधिकारी साहेब, आदरणीय SP साहेब, ऍडिशनल SP साहेब, असे अनेक मान्यवर लोक इथं या मी कसा घडलो या उपक्रमामध्ये येऊन आपलं इंटरव्ह्यू दिलेले आहेत. तसेच या उपक्रमामध्ये आपण आज इंटरव्ह्यू घेणार आहे. आज इंटरव्ह्यू एक अतिशय खास आणि महत्वपूर्ण इंटरव्ह्यू आहे. ते म्हणजे अगदी दुसऱ्याच प्रयत्नामध्ये, म्हणजे जर विचार केला तर पोलीस होण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मेहनत करावं लागतं. तसं आपल्या आज इंटरव्ह्यू मध्ये एक मॅडम आलेल्या आहेत, त्या अगदी दुसऱ्याच प्रयत्नामध्ये, म्हणजे त्यांचा पहिला प्रयत्न पुण्यामध्ये झाला होता आणि दुसरा प्रयत्न आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये झाला होता. त्यामध्ये त्या मॅडमचं नाव आहे गायत्री माणिकराव रेखे मॅडम. मॅडम, स्वागत आहे तुमचं या दिशा युनिव्हर्सिटी उपक्रमामध्ये. तर मॅडमला माझा पहिला प्रश्न असा आहे की जो आपण नेहमी सर्वांना विचारत असतो की मॅडमची वैयक्तिक पार्श्वभूमी काय आहे, मॅडमचं घर, मॅडमचं गाव आणि मॅडमची फॅमिली बद्दल. सर, माझे नाव गायत्री माणिकराव रेखे आहे. माझे आई पप्पा शेती करतात. माझं शालेय शिक्षण गावामध्ये झाले, जिल्हा परिषद पडेगाव, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी. नंतर 8वी ते 10वी संस्थेमध्ये झाले, रमेश वरपुडकर विद्यालय पडेगाव. नंतर 11वी 12वी सायन्स योगेश्वरी कॉलेजला, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड. माझं ग्रॅज्युएशन BSc मध्ये झाले. त्याच्यामध्ये फिजिक्स, कम्प्युटर सायन्स आणि मॅथ होतं. पोलीस होण्यासाठी अशी कोणती प्रेरणा भेटली की मला वाटतंय वयाच्या 22व्या वर्षी, ओके, या 22व्या वर्षी अशी कोणती प्रेरणा भेटली की पोलीस दलामध्ये गेलं पाहिजे किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये येण्याचा असं कोणता एखादा महत्वपूर्ण गोष्ट घडली आयुष्यामध्ये? सर, माझे लहानपणापासून स्वप्न होतं की स्पर्धा परीक्षा करा म्हणून. 11वी 12वीला नीट द्यायची होती, पण लॉकडाऊन पडले त्याच्यामुळे फॉर्म भरला नाही. अच्छा. आणि दिली पण नाही. मग फर्स्ट इयरला गावाकडून आल्यावर पहिल्यांदा पोलीस भरती दिली पुणे शहरला. त्याच्यामध्ये एका मार्काने ग्राउंडला डिस्क्वालिफाय झाले, पण लेखी नाही दिली. नंतर वनरक्षक दिली 2023ला. नागपूर शहर एज नुसार वेटिंगला होते. अच्छा. नंतर दुसऱ्यांदा पोलीस भरती दिली भंडारा शहर. पहिल्यांदाच लेखीला क्वालिफाय झालते आणि भंडाऱ्यात मुलीमध्ये प्रथम होते लेखीमध्ये, लेखीच्या मार्कामध्ये. ओके. नंतर मग MPSC दिली कंबाईंड पहिल्यांदाच 2025ची. ती प्री क्वालिफाय झाले. ओके. मेन्स दिली. नंतर बॉम्बे हायकोर्टची क्लर्कची एक्झाम दिली. ती एक्झाम झाली, त्याची टायपिंग आणि इंटरव्ह्यू बाकी आहे. जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो की मॅडमचं वय सध्या 22 वर्ष आहे, या 22 वर्षामध्ये मॅडमनी वनरक्षक या ठिकाणी एज नुसार वेटिंगवर आहेत. मॅडम MPSC ग्रुप बी ची प्रिलिम्स आत्ता पास झालेले आहेत. त्यासोबतच भंडारा जिल्ह्यामध्ये मुलींमध्ये पहिला आहेत. म्हणजे जे विचार केला तर पोलीस भरती करणाऱ्या मुलांमध्ये मुलींमध्ये वय खूप मोठ्या प्रमाणात वाढत जातं, कुठं 25-26. या 22 वर्षामध्ये अभ्यासाचं मॅनेजमेंट कसं झालं? सर, मी बॅच ऑनलाईन केली. अच्छा. आणि मी जास्त रिव्हिजन देत होते. माझं लहानपणापासूनच मॅथ थोडं चांगलं होतं बऱ्यापैकी. ओके. त्याच्यामुळे मला मॅथचा खूप फायदा झाला. म्हणजे मार्क चांगला येण्यामध्ये तर मॅथचा चांगला आहे, म्हणजे मॅथ चांगला आहे. ओके ओके. म्हणजे मॅथ मुळे थोडासा जास्त फायदा झाला इकडे. असं गावातलं वातावरण आहे का स्पर्धा परीक्षेचं, का गावातून पहिल्यांदाच? नाही, आमच्या गावामध्ये माझ्या आधी एक पोलीस आहे मुलगी. ओके. आणि मुलं 2-3 आहेत. अच्छा. म्हणजे त्यांना बघून या क्षेत्रामध्ये येण्याचं किंवा आपलं स्वप्नच होतं की मला जायचं, स्पर्धा परीक्षा करायची, स्पर्धा परीक्षा करायचीच आहे, पण स्पर्धा परीक्षा करायची. स्पर्धा परीक्षाच करायचं असेल तर मग BSc निवडण्याचा काय हेतू होता? सर, प्लॅन B. अच्छा. BScचा प्लॅन B होता. ओके. मग या ठिकाणी आल्याच्या नंतर या स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यासाची सुरुवात कशी केली?
पहिल्यांदा तर पूर्ण बुक वाचायची मी, हो. म्हणजे पहिल्यांदा काही कळत नव्हतं. नंतर PYQ बघितले MPSCचे, त्याच्यानुसारच बुकचं रिव्हिजन पण करीत होते आणि PYQचा जास्त अभ्यास केला. अच्छा, म्हणजे अभ्यास करण्यासाठी PYQ जास्त महत्वाचे हा. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जर अभ्यास करत असाल आणि पहिल्याच अटेम्प्टला प्रिलिम्स पास होणं, ठीक आहे, आता मॅडमचा रिझल्ट मेन्सचा येईल नाही ते पुढचा प्रश्न आहे, पण पहिल्याच प्रयत्नामध्ये MPSC B ची प्रिलिम्स पास करणं, पोलीस भरतीमध्ये लागणं भंडारामध्ये, वनरक्षक मध्ये वेटिंग मध्ये असणं, हे जे सर्व मॅनेजमेंट आहे, मॅडम मध्ये कुठेतरी असं समजा की ते करण्याची जिद्द होती, प्रेरणा त्यांना मिळाली होती. आणि दुसरी गोष्ट, जर आपल्या अंगावरती आल्याच्या नंतर आपण ज्या मेहनतीनं प्रयत्न करत असतो तर त्याचे चांगले परिणाम, सकारात्मक परिणाम आपल्याला 100% दिसत असतात आणि ते मॅडमच्या रूपामध्ये आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहेत. पण माझा पुढचा प्रश्न असा आहे तुम्हाला की 2023 मधील पहिल्या पोलीस भरतीमध्ये 1 मार्काने ग्राउंड मध्ये अपात्र झालात तुम्ही, तर त्या अनुभवातून म्हणजे असं काय शिकलात पुढे की अरे बापरे, म्हणजे आता नेमकं काय करायचं आहे? सर, ती मी लॉकडाऊन मध्ये गावाकडून आल्याला पहिली एक्झाम होती माझी, ग्राउंड म्हणजे पहिलीच एक्झाम दिली मी स्पर्धा परीक्षा दिली, पोलीस भरती. ओके. ते पुणे शहरची होती. हो. तर मी त्यावेळेस 4 महिने ग्राउंड, 3-3.5 जवळपास 4 महिने ग्राउंड केलं. तर मला 36 ग्राउंड आलं. मिनिट लागलं होतं 37 वर. तर तेवढं म्हणजे पहिली होती त्याच्यामुळे तेवढं काय वाटलं नव्हतं. नंतर वनरक्षक आली, त्यावेळेस वेटिंगला राहिल्यानंतर खूप दुःख झालं. अच्छा, ठीक आहे, ओके, पण त्याचा फायदा पण झाला. आता जे भंडारा जिल्ह्यामध्ये तुम्ही प्रथम क्रमांकावरती आले मुली, लेखीमध्ये आले का? तर भंडारा जिल्ह्यामध्ये ग्राउंडला किती होते? 32 होते. आणि मेरिट कितीला लागली होती? आमचं 112. नाही, ग्राउंडचे? ग्राउंडचं 26. अच्छा, ठीक आहे, इथं पण चांगल्या पद्धतीची लीड होतीच. 112 म्हटल्यानंतर ठीक आहे, म्हणजे दोन्ही मॅनेज, म्हणजे दोन्ही पण प्लस केल्याच्या नंतर 112 आणि प्रथम क्रमांकावर येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. ग्राउंड करत असताना कधी कधी लेखीकडे दुर्लक्ष होतं अथवा लेखीचा अभ्यास करत असताना ग्राउंडकडे दुर्लक्ष होतं. ग्राउंड आणि लेखी या दोघांचं मॅनेजमेंट कशा पद्धतीने करायचं, जे आपल्या विद्यार्थ्यांना सांगता येईल? सर, मी लेखीचा पहिल्यांदा अभ्यास केला, म्हणजे पोलीस भरती यायच्या अगोदर माझा लेखीचा अभ्यास होता. जेव्हा पोलीस भरतीची ऍड आली तेव्हापासून मी ग्राउंड सुरू केलं. म्हणजे मी ह्यावेळेस पण 4च महिने ग्राउंड केलं. नंतर लेखीचा अभ्यास 1 महिना खूप केला. 14 फेब्रुवारीला ग्राउंड झालं, 15 मार्चला लेखी होती. ते 1 महिना पूर्ण लेखीलाच दिलता. अच्छा. आणि त्यावेळेस मी फक्त प्रिव्हियस इयर केलं आणि 1 लाइनर आणि करंट, म्हणजे ते 1 महिना असतोचा. अच्छा, मॅडम सतत बोलत असताना एक गोष्ट सांगत आहेत की PYQ जास्त महत्वाचे असतातच स्पर्धा परीक्षेमध्ये, कारण की ते एक तुम्हाला मार्ग दाखवतात आणि मॅडमच्या बोलण्यातून सतत एक शब्द येत आहे की PYQ केले. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही समजा MPSC ग्रुप B ग्रुप C चा अभ्यास करत असाल तर तुम्हाला PYQ करणं अतिशय गरजेचं असेल, कारण की PYQ तुम्हाला मार्ग दाखवतील. जसं मॅडमच्या बोलण्यातून किंवा तुम्हाला अनेक तुमचे टीचर्स वगैरे सांगत असतातच, त्या PYQ वरती जास्तीत जास्त भर देण्याचा प्रयत्न करा. मॅडम, माझा पुढचा प्रश्न आहे, जर आता तुम्ही सध्या कॉन्स्टेबल या पदावरती लागलेले आहात भंडारामध्ये, तर आता ह्या पदावरती इथंच फुल स्टॉप द्यायच्या का याच्या पुढचा आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा? फुल स्टॉप नाही, म्हणजे पुढचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे काय नेमका काहीतरी इच्छा असेल ना की मला काहीतरी व्हायचं असेल? क्लास 2. अच्छा, क्लास 2, म्हणजे किमान PSI? कोणतं पण क्लास 2. अच्छा, क्लास 2 ची मिळायची आहे. म्हणजे ही जी जिद्द आहे मॅडम मध्ये की मला किमान क्लास 2 मिळाली पाहिजे. आणि मॅडमच्या प्रयत्नातून किंवा मॅडमच्या मेहनतीतून एक गोष्ट मात्र 100% समजते आपल्याला की ते पहिल्या प्रयत्नामध्ये जर इतक्या पोस्टवरती वेटिंगवर असणे किंवा लागणे, त्याच्यानंतर प्रिलिम्स पास होणे, या सगळ्या गोष्टी जर घडत असतील तर मॅडमला 100% पुढच्या येत्या काही काळामध्ये क्लास 2 ची पण पोस्ट 100% मिळेलच, मला असं वाटतं. पण माझा पुढचा प्रश्न असा आहे तुम्हाला, तो म्हणजे स्पर्धा परीक्षाच्या प्रवासामध्ये तुम्ही खूप कमी वयामध्ये लागलात की म्हणजे 22व्या वर्षी वगैरे लागलात तुम्ही, पण स्पर्धा परीक्षेमध्ये असे अनेक मुलं आहेत, विद्यार्थी आहेत जे खूप प्रयत्न करत आहेत, पण कुठेतरी त्यांचं काहीतरी चुकत आहे किंवा त्यांचं वय वाढत आहे. तर अशा विद्यार्थ्यांसाठी काय सांगाल, जे म्हणजे पूर्ण डिमोटिवेट झालेले असतात, ते की आपल्याला वाटतं की अरे यार, आता माझ्यानं काही होणं शक्य नाहीये, मला वाटतं कुठं आता सोडून दिलं पाहिजे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी काय सांगाल? म्हणजे सोडून देणं तर हा पर्याय नाही, कारण इतके दिवस अभ्यास केलेला असते आपण, जॉब तर पाहिजे, तितके दिवस अभ्यास केलेला असते, पण भेटती पण काही दिवसांनी. मला वाटतंय रिव्हिजन जास्त करावं. कोणी जरी असलं तरी, सुरुवात जरी केली तरी रिव्हिजन करावं, 2 वर्ष झालं तरी रिव्हिजन करावं, आणि 5 वर्षाचा अभ्यास असला तरी रिव्हिजन करावं. अच्छा, म्हणजे रिव्हिजन अतिशय गरजेचं आहे. ओके. बघा, एक गोष्ट म्हणजे मॅडम सतत सांगत आहेत की अभ्यास करत असताना रिव्हिजन गरजेचं आहे, त्यासोबतच
तुम्ही 5 वर्ष बी अभ्यास केलात तर त्या अभ्यासामध्ये अशी गोष्ट नाही पाहिली की अरे माझा 5 वर्षाचा अभ्यास आहे म्हणजे माझं होऊनच जाईल. 5 वर्ष असू द्या, 2 वर्ष असू द्या, तुम्हाला जर रिव्हिजन नाही करता आलं तर तुमचं कुठेतरी सिली मिस्टेक होते किंवा कुठेतरी तुम्हाला प्रॉब्लेम त्या प्रश्न सोडवण्यामध्ये येतो. त्यासाठी तुम्ही 4 वर्षाचा अभ्यास असू द्या, 5 वर्षाचा असू द्या अथवा 2 वर्षाचा असू द्या, गरजेचं हे आहे की त्यासाठी तुम्ही रिव्हिजन केलेलं आहे का. मॅडम एक प्रत्येक अधिकाऱ्याला म्हणा किंवा ज्या पदावरती स्पर्धा परीक्षा लागलेल्या आहेत त्या अनेक अधिकाऱ्यांना किंवा लागलेल्या यशस्वी व्यक्तींना एक प्रश्न सतत विचारला जातो, तो म्हणजे जे आपण मेहनत करत असतो 1-2 वर्षापासून, 3 वर्षापासून, 4 वर्षापासून, आणि या सगळ्या मेहनतीमध्ये नंतर आपण जी मेहनत की आपण प्रयत्न करत असतो की मला पोलीस कॉन्स्टेबल भंडारामध्ये मिळालं पाहिजे, मला ग्रुप बी ची पोस्ट मिळाली पाहिजे, मला PSI मिळालं पाहिजे, ह्याच्यासाठी जे प्रयत्न करत असतो आणि प्रयत्न केल्याच्या नंतर तो जो मोमेंट आयुष्यामध्ये येतो की तुमचा रिझल्ट आलाय, तर त्यावेळेस असं काय वाटलं की ज्या दिवस तुम्हाला कळालं तुम्ही भंडारामध्ये मुलींमध्ये पहिला आले, त्यावेळी तो क्षण कसा आहे? लेखीचे मार्क बघितले तेव्हा मला असं वाटलं नव्हतं की मी भंडाऱ्या मुलीमध्ये पहिला येईल, म्हणजे सगळ्यात जास्त मार्क पडतील. अच्छा. पण पडले तेव्हा खूप भारी वाटलं होतं. आणि रिझल्ट आला त्यावेळेस पहिल्यांदा पप्पाला कॉल केला मी. पप्पानी काय म्हणले? पप्पानी काहीच म्हणजे म्हणजे ठीक आहे वा, चला ना, लगेच रिएक्शन देता येत नाहीत ना. हो, एक आनंद म्हणजे कधी कधी आनंदामध्ये पण डायरेक्ट नाही सांगता येत की अरे वा क्या बात आहे बेटा, असं म्हणजे ठीक आहे. परंतु तो जो मोमेंट असतो की आपण खूप दिवसापासून प्रयत्न करत आहे आणि आपल्याला माहित नसतं की आपला रिझल्ट येणार आहे का नाही, त्याच्यानंतर कोणतरी आपल्याला फोन करतं किंवा कोणतरी आपल्याला PDF वरती आपण स्वतः चेक करत असतो. PDF वरती चेक केल्याच्या नंतर आपल्याला जर आपलं नाव दिसत असेल तर तो क्षण आहे का नाही आपल्या आयुष्यातला जेवढं सगळं आपलं आयुष्य आहे त्या आयुष्यामध्ये एक महत्वपूर्ण क्षण असतो. कारण की त्या क्षणासाठी आपणच काय महाराष्ट्रातले अथवा भारतातले खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी धडपडत असतात. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जे जे विद्यार्थी आता अभ्यास करत आहेत त्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तो क्षण आला पाहिजे आणि त्या क्षणासाठी आपल्याला धडपडायचं असतं. जसं मॅडमने म्हणल्या की माझा पहिला रिझल्ट आला, म्हणजे रिझल्ट आल्या मी अगोदर पप्पाला फोन केले, तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपल्याला आई वडिलांना फोन करण्यासाठी किमान त्या क्षणासाठी तरी धडपडा. 100% तुमचा रिझल्ट येऊन जाईल. पुढचा प्रश्न असा आहे की जर समजा आता तुम्ही तर पदावरती गेलात, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना प्लॅन बी वाटतंय का महत्वाचा आहे का प्लॅन ए वरतीच पूर्णपणे फोकस केलं पाहिजे? फोकस तर प्लॅन ए वरच केलं पाहिजे, पण प्लॅन बी महत्वाचा आहे. कारण असं नाही की प्रत्येकाला नोकरी भेटेलच असं नाही. हो बरोबर. तर प्लॅन बी पण महत्वाचा आहे. म्हणजे प्लॅन बी ला पण बाजूला सोबत राहायला पाहिजे. हा, फक्त एवढंच की फोकस पूर्णपणे प्लॅन ए वरती पाहिजे. अच्छा, म्हणजे प्लॅन ए जर सक्सेस नाही झाला तर प्लॅन बी वरती पण. तर माझा पुढचा असा एक प्रश्न आहे की तर ह्या पदावर येण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मेहनत तर केलेली आहेस तू, आणि त्यासोबतच तुला अनेक लोकांनी सपोर्ट बी केलेला असेल, तुझ्या वडिलांनी सपोर्ट केलेला असेल, भावांनी सपोर्ट केलेला असेल, मित्र मैत्रिणी शिक्षकांनी सपोर्ट केलेला असेल, मग त्यांच्याबद्दल असं काय सांगशील? सपोर्ट फॅमिलीचा पूर्ण होता मला. अच्छा. भावाचा, बहिणीचा, आईचा, पप्पाचा, पूर्ण फॅमिलीचा होता. मी जेव्हा 10वी मध्ये होते तेव्हा पप्पा दररोज मला 4 वाजता उठवायचे अभ्यास करण्यासाठी. ओके. नंतर आम्ही 11वी 12वी पासून अंबाजोगाईला गेलात. मग आम्ही तिथे रूमवर 4 जण राहत होतात. 2 भाऊ, मी, माझी बहीण आणि 2 भाऊ. मग 4 पण आम्ही स्पर्धा परीक्षाच करतात. तर मग जेव्हा भरती आली तेव्हा आम्ही ग्राउंडला सकाळी जात होतात. दुपारी माझा भाऊ सोडत होता आणि आणाय पण तेच यायचा. त्याचा क्लास असून पण ते आम्हाला सोडायचा. अच्छा. बहीण पण मला खूप सपोर्ट करीत होती. जर मला एखादा क्वेश्चन येत नसेल तर मी तिला विचारायचे. बहीण भाऊ किती आहे तुम्ही? 4 जण. मग 4 पण या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता का? अच्छा. मग तुम्ही सगळ्यात मोठे आहेत का? नाही, सेकंड नंबर. सेकंड नंबरचे. मग बाकीचे बहीण भाऊ काय करतात? ते आता तयारी करतात स्पर्धा परीक्षेची. स्पर्धा परीक्षा. अच्छा, म्हणजे ग्रुप बी ची वगैरे. कंबाईन. ओके ओके. भाऊ पोलीस भरती करतात. भाऊ पोलीस भरती. कंबाईन. त्या 4 बहीण भावामध्ये तुम्ही आता सध्या लागले. ओके. म्हणजे 4 बहीण भाऊ सुद्धा एक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात आणि चांगल्या पद्धतीने म्हणजे मॅडमला पहिल्यांदा यश मिळाले. 100% ते 3 जे आहेत अजून त्यांना सुद्धा यश 100% मिळालंच. अजून असं काय सांगता येईल की ज्याच्यामुळे तुम्हाला जो दिशा उपक्रम सुरू केलेला आहे, जिथे तुम्ही आलात, दिशा उपक्रम तुम्हाला हा कसा वाटला? म्हणजे ह्याच्या माध्यमातून तुम्हाला असं म्हणजे काय युनिक वाटलं या दिशा उपक्रमामध्ये? मी जेव्हा भंडारा जिल्हा निवडला होता पोलीस भरतीला तेव्हा मी भंडारा जिल्ह्यांचे SP कोण आहेत ते बघितलं होतं आणि त्यांची जर्नी पण बघितली होती. सर्च केली गुगलला. तेव्हा मला असं समजलं होतं की भंडाऱ्यामध्ये त्यांनी दिशा प्रकल्प चालू केलाय आणि पूर्ण फ्री मध्ये आहे. तर मी तर येऊन बघितलं तेव्हा पण मला आता कळाले की ते खरंच
पूर्ण फ्री मध्ये आहे. हा दिशा प्रकल्प खूप छान आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात असा प्रकल्प असेल असं मला वाटत नाही. अच्छा, क्या कारण आम्ही जेव्हा तयारी करत होता तेव्हा तिथं काहीच फ्री मध्ये नव्हतं. आम्हाला पूर्ण लायब्ररीची फीस होती, पुस्तक पण आम्ही विकत आणत होतात. म्हणजे सगळं पूर्ण घरचेच खर्च करत होते. खर्च करण्याची हे नाही, त्या विद्यार्थ्यांसाठी हा खूप चांगला उपक्रम आहे. आणि SP सरांचे, नुरुल हसन साहेबांचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. ओके. कारण असा उपक्रम माफक म्हणजे काहीच फीस नाही, असा काहीच फीस न घेता ठेवणे खूप मोठं काम आहे. खरंच मित्रांनो, दिशा उपक्रम इतका सुंदर उपक्रम आहे. जर तुम्ही कधी येऊन बघायचा प्रयत्न केला तर या ठिकाणी लायब्ररी फ्री आहे. दुसरी गोष्ट, इथं 1 रुपया सुद्धा घेतला जात नाही विद्यार्थ्याकडून. त्यासोबत इथं क्लासेस सुद्धा भेटतात, ऑनलाईन क्लासेस आहेत. आणि या ठिकाणी सांगायचं म्हटलं तर एसीची सुविधा करून देण्यात आलेली आहे. जर तुम्ही दुसऱ्या लायब्ररीमध्ये जाल तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला फीस द्यावं लागतं. इथं या सर्व सुविधा अगदी फ्रीमध्ये दिल्या जातात. आणि हे फ्रीमध्ये देण्याचा अंतिम हेतू असा आहे सरांचा, नुरुल हसन सरांचा, की भंडारा जिल्ह्यातले विद्यार्थी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ग्रुप B, ग्रुप C अथवा पोलीस भरती किंवा जेवढ्या काही पोस्ट आहेत त्या पोस्टवरती लागल्या पाहिजेत. आणि यासाठी नुरुल हसन सर खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करत आहेत. तर अशा पद्धतीनं मॅडमनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि अतिशय योग्य पद्धतीनं आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. या पुढे पण आपण प्रयत्न करू आपल्या गायत्री मॅडमला, की मॅडम आता जसं कॉन्स्टेबल या पदावरती आहे तर त्यानंतर मॅडम ग्रुप B ची पोस्ट घेऊन परत इथं आपण भंडारा जिल्ह्यामध्ये आपल्याच दिशा युनिव्हर्सिटी उपक्रमामध्ये किंवा या प्रकल्पामध्ये परत एकदा मॅडमचा इंटरव्ह्यू घेऊ. मॅडमनी अतिशय चांगल्या पद्धतीनं इंटरव्ह्यू दिलेला आहे. मॅडम कडून सर्व विद्यार्थ्यांनी एक गोष्ट मात्र घेतली पाहिजे, की वय महत्वाचं नाही आहे. जर तुम्ही एका वयाच्या 18व्या-19व्या वर्षापासून प्रयत्न करत असाल तर वयाच्या 22व्या वर्षी बी कॉन्स्टेबल होत आहे. तर जर प्रयत्नच नाही करत असेल तर वयाच्या 30-35व्या वर्षी पण, मुळात 35 वर्ष नसतातच पण 29-30 वर्षापर्यंत पण लागत नाहीत. म्हणजे त्यामुळे काय नाही, मी मोठा आहे वयानं त्यामुळे असं त्यांचा रिझल्ट येतो असं काही नाही. लहान वयामध्ये सुद्धा रिझल्ट येतो. आणि त्याचं उदाहरण म्हणजे आपल्या गायत्री रेखे मॅडम आहेत. मॅडम, तुम्ही आमच्या दिशा युनिव्हर्सिटी उपक्रमामध्ये आलात आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलात. विद्यार्थी 100% तुमच्याकडून चांगल्या पद्धतीचा प्रेरणा घेऊन ते पण त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी होतीलच अशी आशा व्यक्त करतो. आणि जर तुम्हाला काही विद्यार्थ्यांना शेवटचा संदेश या दिशा युनिव्हर्सिटी माध्यमातून पोलीस भरती करणाऱ्या अथवा ग्रुप B चा, ग्रुप C चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना द्यायचा असेल तर देऊ शकता. पोलीस भरतीमध्ये तर 50 ते 60% तर प्रिव्हियस इयर येते. मला वाटतं सगळ्यात 50% वेळ तर दिवसातला प्रिव्हियस इयरला द्या. ओके. नंतर मॅथ जास्त 50 मार्काचं तर मॅथच असते, मॅथ रिझनिंग. नंतर मराठी व्याकरण पण महत्वाचं आहे, कारण मराठी व्याकरण पण रिझल्ट आणू शकते. GS पण, आणि करंट, नंतर जिल्हा विशेष. आणि कंबाईन म्हणलं तर प्रिव्हियस इयर सोबत संदर्भ पण पाहिजे पुस्तकांचा. ओके. कोणत्या म्हणजे कंबाईन B साठी कोणते संदर्भ लागतील? मी तर कंबाईन B मध्ये मॅथ साठी नितीन म्हाले आणि पंडित राणे. ओके. आणि रिझनिंग साठी करण मोरा वाळंबे. इंग्लिश साठी बाळासाहेब शिंदे. ओके. नंतर इतिहास साठी समाधान महाजन. अच्छा, ओके. म्हणजे अशा पद्धतीनं मॅडमने ग्रुप B चा अतिशय चांगल्या पद्धतीनं अभ्यास केलेला आहे. आपण आशा करू की मॅडमचा ग्रुप B चा सुद्धा रिझल्ट मेन्सचा येईल आणि परत एकदा मॅडम आपल्याला ग्रुप B च्या माध्यमातून तुम्हाला मार्गदर्शन करतील. धन्यवाद मॅडम, तुम्ही दिशा युनिव्हर्सिटी उपक्रमामध्ये आलात आणि तुमचं चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना भेटलंय. धन्यवाद.